हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, नागपंचमीचा सण हा केवळ सापांची पूजा करण्याचा उत्सव नाही, तर भगवान शिव आणि सापांमधील खोल आध्यात्मिक संबंध समजून घेण्याची आणि त्यांचा आदर करण्याची संधी आहे। या पवित्र श्रावण महिन्यात शिव आणि सापांमधील या गूढ नात्याचा एक रहस्यमय प्रवास करूया, जिथे प्रत्येक कथेत भक्ती, ज्ञान आणि आत्मशुद्धीचा लपलेला संदेश आहे। भोलेनाथच्या आशीर्वादाने ही रहस्यमय कहाणी सुरू करूया। ही प्राचीन काळाची गोष्ट आहे। श्रावण महिना सुरू झाला होता। आकाशात दाट ढग जमले होते, सर्वत्र हिरवळ पसरली होती आणि जंगलात पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत होता। अशाच एका पवित्र दिवशी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन आश्रमात आचार्य गौतम आपल्या शिष्यांना ज्ञान देत होते। मग एका शिष्याने विचारले, गुरुदेव, या श्रावण महिन्यात नागपंचमीचे विशेष महत्त्व का आहे आणि भगवान शिवाशी त्याचा काय संबंध आहे? हे ऐकून आचार्यांच्या डोळ्यात पाणी आले। ते शांत स्वरात म्हणाले, बेटा, ही कथा केवळ सापांच्या पूजेबद्दल नाही, तर सृष्टीच्या ऊर्जेची, भगवान शिवाच्या कृपेची आणि नागा राजवंशाच्या उदयाची अमर गाथा आहे। मी तुला त्या काळाची कथा सांगतो, जेव्हा हे नाते पहिल्यांदाच स्थापित झाले होते। आणि मग त्यांनी डोळे मिटून कथा सांगायला सुरुवात केली। जेव्हा आचार्य गौतम यांनी डोळे मिटले आणि त्यांचा आवाज गंभीर झाला, तेव्हा एक आध्यात्मिक ऊर्जा सर्वत्र पसरली। ते म्हणाले की ही कथा त्या काळाची आहे जेव्हा विश्वाचा विस्तार नुकताच सुरू झाला होता। जेव्हा ब्रह्माजींनी त्रिलोकी निर्माण केले, तेव्हा त्यांनी देव, राक्षस, मानव, प्राणी, पक्षी आणि संपूर्ण प्राणी जगतासह एक विशेष वर्ग निर्माण केला। तो वर्ग सापांचा होता। हे साप ब्रह्माजींचे पुत्र कश्यप मुनी यांची पत्नी कद्रूपासून उद्भवले। शेषनाग, वासुकी, तक्षक, कर्कोटक, धनंजय, पद्मा आणि अनंत यांसारखे महान साप कद्रूच्या गर्भातून जन्माला आले। हे साप केवळ सजीव प्राणी नव्हते, तर वेदांनुसार ते विश्वाच्या ऊर्जेचे धारक होते, जे पृथ्वीच्या गर्भात राहत होते आणि तिची स्थिरता राखत होते। परंतु कलियुगाचा आवाज जवळ येताच सापांचे संतुलन बिघडू लागले। त्यांच्यात क्रोध, लोभ आणि विषाचे प्रमाण वाढू लागले आणि ते त्यांच्या मार्गापासून दूर जाऊ लागले। अशा वेळी देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली, परंतु श्री हरीने सूचित केले की या विषाची ऊर्जा फक्त एकच व्यक्ती हाताळू शकते, आणि ते महादेव होते, जे स्वतः काळाचे स्वामी देखील आहेत। मग सर्व देव कैलासात पोहोचले आणि महादेवाच्या ध्यानात अडथळा आणण्यापूर्वी त्यांनी माता पार्वतीची प्रार्थना केली। पार्वतीजी प्रेमाने शिवाजवळ गेल्या आणि हळूवारपणे म्हणाल्या, प्रभू, सापांमध्ये असंतुलन पसरले आहे आणि तुम्हीच या विषावर नियंत्रण ठेवू शकता। भगवान शिवाने डोळे उघडले आणि हसले। त्यांचा आवाज गंभीर होता, पण प्रेमाने भरलेला होता। देवी, विष घेणाऱ्यांमध्ये नवीन निर्मितीची शक्यता लपलेली असते। जर ते मार्गभ्रष्ट होत असतील तर त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी आहे। हा तो क्षण होता जेव्हा भगवान शिव यांनी त्यांच्या शरीरावर साप धारण करण्याचा संकल्प केला। त्यांनी वासुकीला, त्यांच्या गळ्यात शेषनागाला त्यांचे आसन दिले, त्यांच्या त्रिशूळावर तक्षक सजवले आणि इतर प्रमुख सापांना त्यांच्या गळ्यात, बाहूंमध्ये आणि केसांमध्ये स्थान दिले। हे केवळ एक प्रतीक नव्हते, ते एक दृश्य होते ज्याने विश्वाला शिकवले की विषारी साप पराभूत होत नाहीत, तर ते वश होतात। आणि येथूनच परंपरा सुरू झाली, जी आजही श्रावणामध्ये सापांची पूजा करण्याच्या स्वरूपात जिवंत आहे। दरवर्षी श्रावण आल्यावर लोक सापांची पूजा करतात, त्यांना दूध अर्पण करतात, परंतु त्यांना हे माहीत नाही की यामागील मुख्य कारण केवळ भीती नाही, तर भगवान शिव यांनी विष स्वीकारल्याची दिव्य लीला आहे, जेणेकरून विश्वात संतुलन राखले जाईल। आणि म्हणूनच नागपंचमीचा सण हा केवळ सापांची पूजा नाही, तर तो शिवाच्या त्यागाची आणि स्वीकृतीची आठवण आहे, ज्याद्वारे त्याने स्वतःमधील सर्व विष शोषून घेतले आणि विषाचे अमृतात रूपांतर केले। आचार्य गौतम यांनी त्यांच्या भाषणात अधिक सखोलता आणली आणि म्हणाले, मुलांनो, आता मी तुम्हाला ती कथा सांगतो ज्यामध्ये वासुकी नागाचे दुःख, भगवान शिवाची करुणा आणि नागपंचमीच्या सुरुवातीची झलक लपलेली आहे। प्राचीन काळी जेव्हा भगवान शिव यांनी वासुकी नागाला आपल्या कंठात स्थान दिले, तेव्हा तो क्षण केवळ अभिमानाचे प्रतीक नव्हता, तर आंतरिक वेदनांचे प्रतीक देखील होता, कारण वासुकी त्या सापांपैकी एक होता ज्यांनी नकळतपणे पृथ्वीवर भीती आणि विष पसरवले होते। एकदा श्रावण महिना चालू असताना वासुकी,
हिमालयाच्या डोंगराळ प्रदेशात असलेल्या नागकुंड नावाच्या तलावात ध्यान आणि तपस्या करत होते. त्यांना भगवान शिवाची माफी मागायची होती, कारण त्यांना वाटले की सर्पांच्या हिंसक स्वभावामुळे पृथ्वीवरील संतुलन बिघडत आहे. त्याने आपल्या सर्व भावांना बोलावून म्हटले, आता आपल्याला फक्त शिवाचाच आश्रय घ्यावा लागेल, कारण तोच विशाला कल्याणात बदलू शकतो. मग शिव आकाशातून अद्भुत तेजाने प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. ते वासुकीला म्हणाले, बेटा, तुझ्या आत पश्चाताप आहे आणि जिथे पश्चाताप असतो तिथे कल्याणाचे बीज उगवते. तुझ्या कर्मांनी नाही, तर तुझ्या भावनांनी तुझा न्याय केला जाईल. हे ऐकून वासुकी रडू लागला आणि त्याने शिवाच्या चरणी स्वतःला समर्पित केले. मग तिथे उपस्थित ऋषी आणि ग्रामस्थांनी तो दिवस उत्सव म्हणून साजरा केला. वासुकीच्या तपश्चर्येचा सन्मान केला आणि शिवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सर्पांच्या मूर्तींची दूध, तांदूळ आणि कुशाने पूजा केली आणि प्रतिज्ञा केली की दरवर्षी श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी नागांची पूजा करून शिवाचे स्मरण केले जाईल, जेणेकरून त्याच्या आत असलेले विष शांत राहील आणि विश्वात संतुलन राखले जाईल. ही तारीख नागपंचमी म्हणून ओळखली जाऊ लागली. या दिवशी महिला आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी नागांची पूजा करतात. मुले नागदेवतेच्या कथा ऐकतात आणि प्रत्येक घरात दूध, तांदूळ आणि दुर्वा अर्पण केले जातात. ती केवळ पूजा नव्हती, तर हिंसा, विष आणि भीती, पश्चात्ताप, भक्ती आणि शरणागतीसह एकत्रित केल्यावर उत्सवात कसे बदलतात याचे ते प्रतीक होते. तर वासुकीची कथा ही केवळ सापांची कथा नाही. आचार्य म्हणाले, ही कथा एका सापाची नाही तर एका आत्म्याची आहे, जो त्याच्या पापांपासून मुक्त होऊन भगवान शिवाच्या कृपेने पूजनीय बनला. ही कथा ऐकून सर्व शिष्य स्तब्ध झाले, कारण त्यांना पहिल्यांदाच नागपंचमीमागील आत्मा समजला आणि त्यांना कळले की श्रावणातील हा सण केवळ देवांचाच नाही तर प्राण्यांचा आणि शिवाच्या चेतनेशी एकरूप होऊ शकणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. जेव्हा आचार्य गौतम यांनी वासुकीची कथा पूर्ण केली, तेव्हा शिष्यांच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. एका शिष्याने विचारले, गुरुदेव, शेषनाग देखील भगवान शिवाशी संबंधित आहे का? त्यांना भगवान विष्णूचे शयनगृह मानले जाते, मग या कथेत त्यांचे स्थान कुठे आहे? हे ऐकून आचार्य गौतम यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले आणि ते म्हणाले, बेटा, शेषनाग हा केवळ भगवान विष्णूचा निवासस्थान नाही, तर तो विश्वाच्या संतुलनाचा मूळ आधारस्तंभ आहे. जेव्हा विष्णू योग निद्रामध्ये असतात, तेव्हा शेषनाग पृथ्वीला आपल्या कपाळावर धारण करतो आणि ही शक्ती त्यांना स्वतः भगवान शिवाच्या आशीर्वादाने मिळाली होती. ते पुढे म्हणाले की प्राचीन काळात असा काळ आला जेव्हा पृथ्वीचे वजन खूप वाढले होते आणि देवता चिंतेत पडले आणि भगवान शिव यांच्याकडे गेले. भगवान शिव म्हणाले, अशा आत्म्याची आवश्यकता आहे जो केवळ शक्तिशालीच नाही तर संयम, त्याग आणि समर्पणाचे मूर्त स्वरूप देखील आहे. असा आत्माच पृथ्वीला संतुलित ठेवू शकतो. मग ब्रह्माजींनी हे काम शेषनागावर सोपवले, परंतु शेषनाग म्हणाले, प्रभू, मी ते तेव्हाच घालेन जेव्हा त्रिलोकीनाथ शिव स्वतः मला त्यांच्या दृष्टीचा आशीर्वाद देतील. मग शेषनाग कैलास पर्वताकडे निघाला. तिथे त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षानुवर्षे तो हिमालयातील एका निर्जन गुहेत ओम नमः शिवाय जप करत राहिला. त्याचे कपाळ बर्फाने झाकलेले होते. त्याचे शरीर घशापर्यंत गोठलेले होते, परंतु त्याचे ध्यान तुटले नाही. शेवटी श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी भगवान शिव प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्याने शेषनागकडे पाहिले आणि म्हणाले, पुत्र शेष, तू केवळ पृथ्वी धारण करण्याची प्रतिज्ञा घेतली नाहीस, तर ती तुझ्या सहनशक्तीने हाताळण्याची प्रतिज्ञाही घेतली आहेस. मी तुम्हाला एक वरदान देतो की जेव्हा जेव्हा जग असंतुलनाकडे जाईल, तेव्हा तुमची तपश्चर्या त्याला पुन्हा स्थिर करेल. असे म्हणत शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या ऊर्जेने शेषनागाच्या कुंडावर ओम लिहिला, जो आजही दिव्य लोकांच्या ध्यानात दिसून येतो. यानंतर शेषनागाने पृथ्वीला आपल्या कुंडावर धारण केले आणि शिवाने त्यांना आशीर्वाद दिला की दरवर्षी श्रावण महिन्यातील नागपंचमीला तुमचे ध्यान, त्याग आणि सेवा लक्षात ठेवली जाईल. त्या दिवसापासून नागलोकाचे महत्त्व आणखी वाढले. नागलोक केवळ एक जग बनले नाही, तर एक ऊर्जा केंद्र बनले, जिथे शेषनाग आपल्या ध्यानाने सर्व जगाच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. हेच कारण आहे की विश्वातील अनेक रहस्ये सापांशी जोडली गेली आहे. सापांना शिवाचे रूप समजणाऱ्या योगींना कळले
की साप हे केवळ भीतीचे प्रतीक नाही, तर ते चेतनेच्या खोलीचे आणि आत्मशक्तीचे रक्षक देखील आहे. म्हणून जेव्हा जेव्हा कोणी सापाची पूजा करतो तेव्हा तो शिवाला शरण जातो, शेषाचा आदर करतो आणि त्या ऊर्जेला जागृत करतो. जेव्हा आचार्य गौतम यांनी शेषनागांच्या तपश्चर्येची कहाणी संपवली तेव्हा खोलीत एक खोल शांतता पसरली. परंतु ही शांतता अपूर्ण नव्हती, ती आणखी एका खोल गूढतेची ठोठावणी होती. मग आचार्यांनी पुढची कहाणी सुरू केली आणि म्हणाले, आता तक्षक नागाची कहाणी ऐका, जो एकेकाळी भ्रम, अहंकार आणि सूडाच्या आगीत जळत होता. परंतु श्रावणाच्या एका विशेष रात्री शिवाच्या कृपेने त्यालाही मुक्त केले. सापांमध्ये सर्वोत्तम मानला जाणारा तक्षक एकेकाळी धार्मिक होता आणि धोरणाचे पालन करत होता. परंतु काळाच्या प्रभावाने विषाबरोबरच क्रोध आणि अभिमान देखील त्याच्यात वाढू लागला. त्याने अनेक वेळा ऋषींच्या यज्ञभूमीचा नाश केला, विशेषतः कश्यप गोत्रातील ब्राह्मणांशी शत्रुत्व निर्माण केले. सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे जेव्हा त्याने राजा परीक्षितला विष देऊन मारले, ज्यामुळे महाभारतानंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर अराजकता निर्माण झाली. त्या घटनेने दुखावलेल्या राजा जन्मेजयने सर्पसत्र नावाचा एक महान यज्ञ आयोजित केला, ज्यामध्ये सर्व सापांचा बळी देण्याचा संकल्प करण्यात आला. यज्ञांच्या ज्वाला इतक्या भयंकर होत्या की त्यात असंख्य साप जळून राख होत होते. वासुकी, पद्म, कुलिक, महापद्म, कर्कोटक सर्व घाबरले आणि पळून जाऊ लागले. तक्षक स्वर्गात गेला आणि इंद्राच्या आसनाखाली लपला. पण यज्ञांची शक्ती इतकी प्रबळ होती की ज्वाला इंद्रासह तक्षकालाही ओढू लागल्या. मग ऋषी आस्तिक, जे स्वतः एका मातेच्या सापापासून जन्मले होते, त्यांनी हस्तक्षेप केला आणि राजा जन्मेजयाला शिवाची प्रतिष्ठा, क्षमा आणि संतुलन याबद्दल उपदेश केला. जन्मेजयाला शिवाची आठवण आली आणि यज्ञ थांबवला, ज्यामुळे तक्षकासह सर्व सापांचे प्राण वाचले. पण तक्षकाचे मन शांत नव्हते. त्याला जाणवले की त्याने जे काही केले ते वाईटासाठी होते. तो थेट कैलास पर्वतावर गेला आणि शिवापुढे शरण गेला. तो श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार होता. तक्षकाने महादेवाला विष नव्हे तर अहंकाराची अग्नी अर्पण केली. तो म्हणाला, प्रभू, मी तोच तक्षक आहे जो युगानुयुगे विनाश पसरवत होता. पण आज मी तुमच्या चरणी क्षमा मागण्यासाठी आलो आहे. मला तुमच्या विषापासून नाही तर तुमच्या विचारांपासून मुक्त करा. महादेवांनी त्याचे दुःख समजून घेतले आणि म्हणाले, बेटा, तुझा पश्चात्ताप तुला पुन्हा शुद्ध करतो. जेव्हा जेव्हा एखादा भक्त नागपंचमीला तुला दूध अर्पण करतो तेव्हा त्याची भक्ती तुझ्या आतल्या विषाचे अमृतात रूपांतर करेल आणि त्या दिवसापासून तक्षकालाही पूजनीय सापांच्या श्रेणीत स्थान देण्यात आले. याच दिवशी शिवमंदिरात पहिल्यांदाच तक्षकाची मूर्ती स्थापित करण्यात आली आणि नागपंचमीच्या पूजेमध्ये क्षमेसाठी अर्पण ही एक नवीन परंपरा जोडण्यात आली. आजही मध्य भारतातील एका प्राचीन वनक्षेत्रात असलेल्या त्या शिव मंदिरात हजारो भाविक नागपंचमीच्या दिवशी दूध, तांदूळ आणि बिल्वपत्रांनी तक्षकाची पूजा करतात. केवळ भीतीपासून मुक्तता मिळविण्यासाठीच नाही, तर स्वतःमध्ये लपलेला अहंकार आणि क्रोध शांत करण्यासाठी. या कथेद्वारे आचार्य गौतम यांनी आपल्या शिष्यांना शिकवले की शिव केवळ रक्षकच नाही तर एक सुधारक देखील आहे. तो विनाशकालाही संत बनवू शकतो. जर एखाद्याने खऱ्या मनाने पश्चात्ताप केला आणि स्वतःला शिवाच्या चरणी समर्पित केले तर. जेव्हा आचार्य गौतम यांनी तक्षक नागाची कथा संपवली तेव्हा त्यांचे शिष्य भारावून गेले. परंतु ज्ञानाचा तो प्रवाह अजूनही अपूर्ण होता, जो भगवान शिव आणि नागांमधील संबंधांना पूर्णत्व देणार होता. मग त्यांनी आणखी एक रहस्य उलगडले आणि म्हणाले, मुलांनो, आता मी तुम्हाला एक कथा सांगेन जी केवळ नागांबद्दलच नाही तर नागकन्यांविषयी आहे. त्या दिव्य महिलांबद्दल ज्या त्यांच्या तपश्चर्या, भक्ती आणि प्रेमाने भगवान शिव यांना स्वतः आकर्षित करत असत. त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा ब्रह्माजींनी नागवंश निर्माण केला तेव्हा केवळ पुरुष नाग जन्माला आले नाही, तर अतुलनीय सौंदर्य आणि तेज असलेल्या मुली देखील जन्माला आल्या. त्या नागकन्या शेषनाग, वासुकी, पद्मा आणि कर्कोटक यासारख्या महान नागांच्या बहिणी होत्या. त्यापैकी प्रमुख नागिनी मनसा, उलुपी, सुरसा आणि अर्जा होत्या. या नागकन्या कोणत्याही सामान्य स्त्रीसारखी नव्हती. ती योग, तप आणि दैवी शक्तींची स्वामी होती. सर्वात प्रसिद्ध नागिनी मनसा होती, जिच्याबद्दल असे म्हटले जाते की ती जन्मापासूनच शिवभक्त होती. एकदा मनसाने स्वप्नात भगवान शिव पाहिले. तिने पाहिले की शिव ध्यानात मग्न आहे
आणि सापांनी त्यांच्या भोवती एक वर्तुळ तयार केले आहे आणि त्यांचे कवच पसरले आहेत. मनसा त्या वर्तुळाच्या मध्यभागी जाऊन बसली आणि शिवाजवळ ध्यान केले. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते. तिने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत शिव प्रत्यक्ष प्रकट होत नाही तोपर्यंत ती अन्न, पाणी आणि झोप सोडून देई. ती उत्तरेकडील एका गुहेत गेली आणि ध्यानात मग्न झाली. वर्षे गेली, ऋतू बदलले, मुले मोठी झाली, पण मनसा तिथेच बसून राहिली. शेवटी श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी जेव्हा आकाशातून पावसाचे पहिले थेंब पडू लागले तेव्हा शिव प्रकट झाले. त्यांनी पाहिले की मनसा एका दिव्य अलौकिक तेजाने प्रकाशित झाली आहे. शिव म्हणाले, देवी, तुझ्या भक्तीने मला प्रत्यक्ष तुमच्यासमोर येण्यास भाग पाडले आहे. मला सांग, तुला कोणते वरदान हवे आहे? मनसा हात जोडून म्हणाली, प्रभू, मला वरदान नको आहे. मी फक्त अशी इच्छा करते की जेव्हा जेव्हा लोक सापांची पूजा करतात तेव्हा त्यांनी हे विसरू नये की भक्ती, तपस्या आणि प्रेमाने ही शिवाची प्राप्ती होऊ शकते. शिव खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुमच्या तपश्चर्येच्या स्मरणार्थ नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाची प्रदक्षिणा करणाऱ्या भक्त महिलांना तुमच्यासारखीच भक्ती आणि शक्ती दोन्ही मिळेल. त्या दिवसापासून नागपंचमीच्या दिवशी महिलांनी शिवलिंगाची प्रदक्षिणा करण्याची परंपरा सुरू झाली. मनसा सापांची प्रमुख देवी बनली आणि शिवभक्तीचे प्रतीक देखील बनली. आजही बंगाल, आसाम, बिहार आणि उत्तर भारतातील अनेक भागात नागपंचमीच्या दिवशी मनसा देवीची पूजा केली जाते, जे असे दर्शवते की जर एखादी स्त्री इच्छित असेल तर ती महाकालाला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न करू शकते. ही कथा शिव आणि साप यांच्यातील संबंधातील आणखी एक दुवा आहे जी दर्शवते की शिवाची पूजा केवळ भीतीनेच नाही तर प्रेम आणि भक्तीने देखील केली जाते. आचार्य गौतम यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले, जो शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालतो तो केवळ एका प्रतीकाची नाही तर त्या दैवी परंपरेची प्रदक्षिणा करतो, ज्यामध्ये मनसासारखे आत्मे अजूनही जगाला भक्तीचा मार्ग दाखवत आहेत. जेव्हा आचार्य गौतम यांनी मनसा नागिनीची कथा संपवली तेव्हा त्यांच्या शिष्यांच्या मनात एक विचित्र प्रश्न निर्माण झाला की शिव केवळ ध्यान आणि तपश्चर्येतच प्रकट होतात की ते निसर्गाच्या प्रतीकात्मक रूपांमध्ये देखील उपस्थित असतात. या उत्सुकतेचे निराकरण करताना आचार्य म्हणाले, आता मी तुम्हाला माझे आजोबा ऋषी भिगू यांच्या स्मृतीतून मिळालेली एक कथा सांगेन. ही कथा श्रावण महिन्याच्या पावसाळी रात्रीची आहे, जेव्हा एका तपस्वी ऋषीने पहिल्यांदा शिवाला सापाच्या रूपात पाहिले. हिमालयाच्या दक्षिणेकडील खोयात एक प्राचीन आश्रम होता, जिथे एक सिद्ध तपस्वी ऋषी दैताप वर्षानुवर्षे शिवलिंगाची पूजा करत होते. तो श्रावण महिन्याचा काळ आणि 5व्या दिवसाची रात्र होती, जेव्हा संपूर्ण जंगल ढगांच्या गडगडाटाने, मुसळधार पावसाने आणि थंड वाऱ्याने थरथर कापत होते. तेव्हा ऋषींनी पाहिले की त्यांच्या आश्रमाच्या मध्यभागी असलेल्या शिवलिंगावर एक प्रचंड साप सर्पाच्या आकारात गुंडाळलेला होता आणि त्याचा फणा पसरला होता. त्या सापाचे डोळे बंद होते आणि फण्यातून टपकणारा पाण्याचा प्रवाह शिवलिंगावर पडत होता. हे दृश्य इतके आश्चर्यकारक होते की ऋषी दैताप क्षणभर घाबरले, परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांना अलौकिक शांती मिळाली. त्यांनी काळजीपूर्वक पाहिले की तो साप काही सामान्य प्राणी नव्हता. त्याच्या फण्यावर कोमचे प्रतीक स्पष्टपणे दिसत होते आणि त्यांच्या शरीरातून दिव्य तेज बाहेर पडत होते. ऋषींनी डोळे बंद करून ध्यान करताच त्यांना आतून एक खोल आवाज ऐकू आला, दैताप, काळजी करू नकोस, मीच तो आहे ज्याची तू वर्षानुवर्षे पूजा करत आहेस. हे माझे सर्परूप आहे ज्याची तू पूजा करत आहेस. हे माझे सर्परूप आहे जे तू आज पहिल्यांदाच जागृत स्वरूपात पाहिले आहेस. ऋषी थरथर कापत म्हणाले, प्रभू, हे रूप का? भगवान शिव उत्तरले, बेटा, हे रूप त्या ऊर्जेचे प्रतीक आहे जे विश्वाचे संतुलन राखते. सर्प केवळ विषारी नसतात, ते चेतना आणि शक्तीचे वाहक असतात. जेव्हा माझे भक्त या रूपात माझी पूजा करतात तेव्हा ते फक्त सर्पाची पूजा करत नाहीत तर माझ्या उग्र आणि करुणामय स्वरूपाचे एकात्मतेने स्वागत करतात. असे म्हणत सर्प हळूहळू अदृश्य झाला आणि शिवलिंगावर दिव्य प्रकाश सोडला. त्या दिवसानंतर ऋषी दैताप यांनी पंचमीच्या रात्री शिवलिंगावर दूध अर्पण करण्यास सुरुवात केली आणि कुशला सापाच्या आकारात गुंडाळण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्या दिव्य दृष्टीची आठवण युगानुयुगे जिवंत राहील. ही परंपरा नंतर नागपंचमीच्या रात्री विशेष शिवपूजेचे कारण बनली. आचार्य गौतम म्हणाले, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला
शिवलिंगावर सापाचा आकार दिसेल तेव्हा हे जाणून घ्या की तो केवळ एक जिवंत प्राणी नाही तर शिवाचे स्वयंप्रकट रूप आहे, जो वेळोवेळी भक्तांना त्याच्या अस्तित्वाची अनुभूती देतो. ही कथा केवळ एक चमत्कारच नव्हती, तर ती हे देखील स्पष्ट करते की श्रावण आणि नागपंचमी हे केवळ पूजा नाही तर शिवाच्या उपस्थितीचा अनुभव घेण्याचे माध्यम आहे, जो तुमच्या आत कधी सापाच्या रूपात, कधी अग्नीच्या रूपात आणि कधी ध्वनीच्या रूपात प्रकट होतो. जेव्हा आचार्य गौतम यांनी त्यांच्या शिष्यांना शिवाच्या सर्परूपाचे रहस्य सांगितले तेव्हा त्यांचे मन एका अलौकिक जगात प्रवेश केले होते. परंतु आचार्य यांना समजले की आता त्यांनी शिव आणि सापांचे नाते फक्त देव आणि ऋषींपुरते मर्यादित ठेवू नये. म्हणून त्यांनी एका सामान्य गृहस्थ शेतकऱ्याशी संबंधित पुढील कथा सांगितली, जेणेकरून हे स्पष्ट होईल की नागपंचमी हा केवळ देवांचा उत्सव नाही तर लोकांच्या श्रद्धेचा उत्सव देखील आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उत्तर भारतातील एका छोट्या गावात धर्मन नावाचा एक साधा आणि कष्टाळू शेतकरी, त्याची पत्नी गौरा आणि 2 मुलांसह राहत होता. त्याच्या घराजवळ एक जुने शिवमंदिर होते. त्याजवळच एक मोठे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाच्या मुळांमध्ये सापांची जोडी वर्षानुवर्षे राहत होती. गावकरी असा विश्वास ठेवत होते की ते साप शिवाचे रूप आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे इजा करत नाही. पण धर्मन या गोष्टींना अंधश्रद्धा मानत होते. एके वर्षी जेव्हा श्रावणाचा 5वा दिवस आला तेव्हा गावातील महिला नागपूजेसाठी त्या पिंपळाच्या झाडाखाली जमल्या, पण धर्मने त्यांची चेष्टा केली आणि त्याच्या नांगराच्या सहाय्याने त्या पिंपळाच्या झाडाखाली गाडले. त्याच रात्री जेव्हा धर्म घरी परतला तेव्हा त्याच्या धाकट्या मुलीला एका विषारी सापाने चावले. संपूर्ण गावात गोंधळ उडाला. वैद्य आले, तंत्रमंत्र केले गेले, पण मुलीची प्रकृती खालावत गेली. तेव्हा त्याची पत्नी गौरा रडत म्हणाली, तुम्ही भगवान शिवाचे निवासस्थान अपवित्र केले आहे. तो साप सामान्य साप नव्हता, तो शिवाचा दूत होता. धर्मला त्याची चूक कळली आणि तो मंदिरात धावला. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात मुसळधार पाऊस पडत होता, पण धर्म त्या पिंपळाच्या झाडाखाली उभा राहिला आणि शिवाला प्रार्थना केली, हे भोलेनाथ, मी अज्ञानी आहे. मी अजाणतेपणे तुमच्या दूताचा अपमान केला आहे. कृपया माझ्या मुलीला जीवन द्या. मी खऱ्या मनाने पश्चात्ताप करेन. मग मोठ्या गडगडाटाने सापांची ती जोडी झाडाच्या मुळांमधून बाहेर आली. पण त्यांनी धर्मला चावले नाही, तर त्याच्या भोवती एक वर्तुळ तयार केले आणि त्यांचे फणे पसरले. धर्मला भीती वाटली, पण नंतर त्याला घंटांचा आवाज आणि ओम नमः शिवायचा आवाज ऐकू आला. आणि जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की त्याची मुलगी उठून बसली आहे. जणू काहीच घडले नाही. त्या दिवसानंतर धर्म दरवर्षी नागपंचमीला त्या ठिकाणी दूध, भात आणि कुश अर्पण करू लागला. गावातील लोक म्हणतात की त्या दिवसापासून त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत कोणीही साप चावत नाही आणि खऱ्या मनाने तिथे पूजा करणाऱ्या भक्ताचे सर्व अडथळे दूर होतात. ही कथा पिढ्यानपिढ्या चालत आली आणि नागपंचमी केवळ एक परंपराच नाही तर एक लोकप्रिय श्रद्धा बनली. आचार्य गौतम म्हणाले, यामुळेच आजही प्रत्येक गावात महिला सापांची पूजा करतात. त्यांना माहित आहे की ही शिवाची भक्ती आहे. जेव्हा आचार्य गौतम यांनी शेतकरी आणि सापाची लोककथा सांगितली तेव्हा एका शिष्याने उत्सुकतेने विचारले, गुरुदेव, जेव्हा आपण भगवान शिवाची मूर्ती पाहतो तेव्हा त्यांच्या गळ्यात साप आणि हातात डमरू असतो. या दोन्ही प्रतीकांमध्ये काही संबंध आहे का? आचार्य हसले आणि म्हणाले, बेटा, शिवाचे डमरू आणि त्यांच्यासोबत सापांची उपस्थिती ही केवळ प्रतीके नाही, तर ती सृष्टीच्या मूलभूत संगीत आणि ऊर्जेमधील एक गूढ संबंध आहे. हे रहस्य एकदा श्रावणाच्या 5व्या दिवशी उलगडले होते. ही कथा त्या काळाची आहे जेव्हा भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यान करत होते. आजूबाजूला पाऊस, वारा वाहत होता आणि आकाशात ओम नमः शिवायचा सूर गुंजत होता. मग देवी पार्वतीने पाहिले की महादेव ध्यानातून उठताच त्यांचे डमरू उचलून घेऊन गेले आणि लयबद्ध संगीत वाजवू लागले. डमरूचा आवाज येताच चारही दिशांनी वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे साप एकत्र येऊ लागले. त्यामध्ये शेषनाग, वासुकी, पद्म, तक्षक, कर्कोटक आणि इतर दिव्य नाग होते. पण हा सामान्य मेळावा नव्हता, तो एक दिव्य कार्यक्रम होता. शिवाच्या डमरूचा आवाज मंत्रासारखा गुंजत होता आणि साप एकाच लयीवर नाचू लागले. त्यांचे फणे शिवलिंगाचा आकार बनवत होते. त्यांची हालचाल पंचतत्वांच्या लाटांसारखी होती
आणि भगवान शिव आत्मसमाधी अवस्थेत या संगीताद्वारे विश्वाच्या चेतनेला कंपनांनी भरत होते. पार्वतीजींनी आश्चर्याने विचारले, प्रभू, हा कोणता राग आहे जो तू डमरूपासून जन्माला घातलास आणि ज्याने जगाची चेतना निर्माण केली? नागांची चेतना जागृत झाली आहे का? शिवाने उत्तर दिले, देवी, हा नागराग आहे जो सृष्टीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात असलेला दिव्य आवाज आहे. हे संगीत केवळ कानांनी ऐकले जात नाही, तर आत्म्याने ऐकले जाते. जेव्हा हा ध्वनी जागृत होतो तेव्हा प्रत्येक सजीवाची चेतना त्याच्या मूळ स्रोताकडे आकर्षित होते. आणि मग त्यांनी सांगितले की विश्वाच्या निर्मितीच्या वेळी डमरूचे 14 ध्वनी म्हणजेच महेश्वर सूत्रे प्रकट झाली, ज्यातून व्याकरण, स्वर, व्यंजन आणि लय जन्माला आली. जेव्हा 5व्या दिवशी तेच ध्वनी पुनरावृत्ती झाले तेव्हा सापांची चेतना जागृत झाली आणि त्यांनी त्यांचे विष सोडून शिवाच्या रूपात विलीन झाले. त्या दिवसापासून असे मानले जात होते की जर श्रावण महिन्यात नागपंचमीला डमरूचा आवाज, सापांची पूजा आणि शिवाचे ध्यान एकत्रितपणे केले तर साधकाला दिव्य संगीत आणि योगाचा सखोल अनुभव येतो. ही कथा नंतर तंत्र अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध झाली. ते म्हणतात की जर नागपंचमीच्या रात्री गुहेत किंवा जंगलात शिवाचा डमरू वाजवताना ऐकू आला तर समजून घ्या की शिव स्वतः आपल्या सापांसह तांडव करत आहे आणि ते स्थान जागृत झाले आहे. आचार्य गौतम म्हणाले, नागपंचमी ही केवळ दूध आणि सापांच्या पूजेपुरती मर्यादित नाही, तर ती शिवाच्या चेतनेसह त्या दिव्य लयीची प्राप्ती करण्याचा उत्सव आहे, ज्यामध्ये सृष्टीचा जन्म होतो आणि मृत्यू देखील त्यात विलीन होतो. जेव्हा आचार्य गौतम यांनी शिवाच्या डमरू आणि सापांच्या लयबद्ध भक्तीचे रहस्य सांगितले तेव्हा दुसऱ्या शिष्याने उत्सुकता व्यक्त केली. गुरुदेव, गरुडजी हे भगवान विष्णूचे वाहन आहे आणि त्यांचे सापांशी वैर आहे, मग शिव सापांना आपले आवडते का मानतात? या दोन्ही विचारांमध्ये काही सामंजस्य आहे का? आचार्य डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, बेटा, हा प्रश्न खूप रहस्यमय आहे आणि त्याचे उत्तर त्या दिव्य संभाषणात लपलेले आहे जे श्रावणाच्या 5व्या दिवशी गरुड आणि स्वतः शिव यांच्यात झाले होते. ही घटना भगवान विष्णूच्या आदेशानुसार गरुड कैलास पर्वताकडे गेला तेव्हाची आहे. त्याला देवांचा संदेश घेऊन शिवापर्यंत पोहोचायचे होते, पण जेव्हा तो कैलासात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की शिव ध्यानात मग्न आहे आणि त्यांच्या भोवती अनेक विषारी साप त्यांचे फण पसरून बसले आहे, ज्यामध्ये वासुकी, तक्षक, कर्कोटक आणि इतर साप होते. गरुडाला सापांबद्दल नैसर्गिक द्वेष होता, कारण त्याच्या वंशजांमध्ये आणि सापांमध्ये शत्रुत्वाचा प्राचीन इतिहास होता. तो रागावला आणि म्हणाला, हे भगवान शिव, तुम्ही 3 देवांमध्ये श्रेष्ठ आहात, मग कपट, भय आणि विषाचे प्रतीक असलेले हे साप तुमच्या इतके जवळ कसे असू शकतात? तुम्ही त्यांना तुमच्या बाहू, मान आणि केसांमध्ये का स्थान दिले आहे? शिवाने डोळे उघडले. त्याची नजर शांत पण भयंकर होती. तो म्हणाला, गुरुडा, हे तुझा अहंकार नाही, परंपरेची सावली बोलत आहे. सापांना फक्त त्यांच्या विषाने न्याय देऊ नकोस. ज्याप्रमाणे आग जाळू शकते तर अन्न शिजवू शकते, त्याचप्रमाणे सापांचे विष विनाशक आणि रक्षक दोन्ही असू शकते. गरुडाने विरोध केला, पण हेच साप मानवांना चावतात, ऋषी संतांच्या यज्ञांमध्ये व्यत्यय आणतात आणि भीतीचे प्रतीक बनले आहे. शिव हसले आणि म्हणाले, साप विश्वात जे काही करतात तेच करतात. एखाद्या व्यक्तीचे संतुलन बिघडल्यावरच ते त्याचे नुकसान करतात. जे शिस्तबद्ध असतात आणि भक्तीने त्याची पूजा करतात त्यांच्यासाठी साप त्यांचे रक्षक बनतात. ते पुढे म्हणाले, तू विष्णूचे वाहन आहेस, तुझे काम वेग आहे आणि सापांचे काम खोली आहे. जेव्हा वेग आणि खोली एकत्र असते तेव्हाच विश्व संतुलित होते. म्हणूनच मी त्यांना माझ्या मानेभोवती घालतो, जेणेकरून त्यांचे विष माझ्या आतच सापांमध्ये नाही, तर माझ्या स्वीकृतीची पूजा करतो. हेच कारण आहे की नागपंचमीच्या दिवशी लोक सापांची नाही, तर माझ्या स्वीकृतीची पूजा करतात. गरुडाने शिवाच्या चरणी डोके टेकवले आणि म्हणाले, प्रभू, आज तू माझ्या हृदयातील गाठ उघडली आहेस. आता मी सापांना केवळ शत्रू नव्हे, तर संतुलनाचे रक्षक म्हणून पाही. त्याच दिवशी भगवान शिव यांनी आशीर्वाद दिला की जो व्यक्ती नागपंचमीला भक्तीने सापांची पूजा करेल तो केवळ भीतीपासून मुक्त होईलच, परंतु ज्ञान आणि संतुलन देखील प्राप्त करेल. या कथेनंतर गरुडाने कधीही सापांचा द्वेष केला नाही आणि अनेक ग्रंथांमध्ये असे नमूद आहे की तो एकदा नागलोकात गेला होता.
आणि तेथे त्याने शिवतत्व समजून घेणाऱ्या नाग ऋषींशी संवाद साधला होता. आचार्य गौतम म्हणाले, यामुळेच आजही गरुड ध्वजधारी मंदिरांमध्ये नागपंचमी साजरी केली जाते. कारण हा सण केवळ सापांचे प्रतीक नाही, तर संतुलन आणि शिवाच्या कृपेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, ही आतापर्यंतच्या 10 पौराणिक, रहस्यमय आणि आध्यात्मिक कथांची मालिका होती, जी श्रावणातील नागपंचमी आणि भगवान शिव यांच्यातील खोल संबंधावर आधारित होती. जिथे तुम्हाला कळले की साप केवळ पूजेची वस्तू नाही, तर भगवान शिवाचा एक भाग आहे. त्यांचे विष धारण करतात आणि विश्वाचे संतुलन राखणारी शक्तीचे एक रूप आहे. वासुकीच्या पश्चातापाची कथा असो, शेषनागाची तपश्चर्या असो, तक्षकाची प्रायश्चित्त असो, मनसा नागिनीची भक्ती असो, किंवा शिवाच्या डमरूच्या आवाजावर सापांचे नृत्य असो, प्रत्येक कथेत एक दिव्य संदेश लपलेला असतो की जेव्हा जेव्हा अहंकार, विष, भय किंवा अज्ञान जीवनात प्रवेश करते, तेव्हा शिवाचे स्मरण, पश्चात्तापाची शक्ती आणि श्रद्धेचा दिवा जीवनात प्रकाश आणू शकतो. नागपंचमी ही केवळ एक परंपरा नाही, तर ती शिव आणि सृष्टीचे रहस्य समजून घेण्याचा सण आहे. जर तुम्हाला ही कथा मनोरंजक, भावनिक आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.